नमस्कार मंडळी, आज आपण उन्हाळा स्पेशल कच्च्या कैरीची चविष्ट अशी कढी कशी करायची ते बघणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आता इथे मी 2 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। तर आता या दोन्ही कच्च्या कैरी आपण कुकरला लावून घेऊया आणि आता इथे 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता 3 शिट्ट्या करून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपली कैरी छान अशी वाफली गेलेली आहे। आता या कैरीचे मी भाग केलेले आहेत 2 भाग आणि यामधला जो गर आहे तो गर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि कैरीमधला जो बाटा असतो किंवा जी बी असते ती बी आपण काढून घ्यायची आहे आणि सगळा जो गर आहे कैरीचा तो सगळा गर आपण आता काढून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता दोन्ही कैरींच्या मधला जो गर असतो तो गर मी काढून घेतलेला आहे आणि आता आपण इथे तयारी करूया। इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, लसूण, आल्याचा तुकडा एक घेतलेला आहे, लसणाचे 4-5 पाकळ्या, बेसन पीठ आणि 2 चमचे खोबरं किसून घेतलेले आहे, सुकं खोबरं। तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरं घेऊ शकता। कोथिंबीर घेतली आहे आणि अजून थोडंसं मी लसूण घेतले, ते लसूण मी बाजूला ठेवलेलं आहे। आता आलं, लसूण, हिरवी मिरची, बेसन पीठ, कोथिंबीर आणि सुकं खोबरं हे सगळं आता आपण एका मिक्सर जारमध्ये काढून घेणार आहोत। आता सुरुवातीला मी इथे गर काढते आणि त्यानंतर आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सगळं टाकून घेते, कारण आता आपण ह्याची छान अशी पेस्ट करणार आहोत। तर यातच आता मी बेसन पीठ पण टाकते आणि खोबरंसुद्धा टाकते आणि आता हे सगळं आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला मी पाणी अजिबात घालणार नाही आहे, पाणी न घालता अशा पद्धतीने इथे मी हे तयार करून घेतलेलं आहे। आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे। तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा वापर करू शकता, परंतु मी इथे तेल घातलेलं आहे। सुरुवातीला जिरं मोहरी घालायचे, त्यानंतर हिंग घालायचे, बारीक चिरून घेतलेलं लसूण घालायचे, कढीपत्ता घालायचे आणि आता इथे आपली फोडणी तयार झालेली आहे। आता या स्टेजला आपण जे मिक्सरमधून तयार करून घेतलेलं मिश्रण आहे ते घालायचं आहे। त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून फिरून घेतले, त्यामुळे ते सगळं एकजीव झालेलं आहे। तर हे सगळं बॅटर मी आता फोडणीमध्ये ओतलेलं आहे आणि आता आपल्याला कढी कितपत पातळ हवी त्या प्रमाणात यामध्ये पाणी घालायचं आहे। तर आता मला जितकं हवं आहे तितकं मी पाणी घातलेलं आहे, साधारण 1.5 ग्लास मी पाण्याचा वापर केलेला आहे। त्यानंतर आता ह्यामध्ये हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर आता आपण छान असं मीडियम फ्लेमवरती आता या कढीला उकळी आणून घ्यायची, म्हणजे मस्त झटपट अशी आपली ही कढी तयार होणार आहे। तर आता यामध्ये चवीनुसार मी साखर घालते, साखरेने कढीला छान टेस्ट येते। तर आता साखर घातल्यानंतर आपण याला एक उकळी काढून घेऊया। छान अशी उकळी काढून झाली की आपली चटपटीत अशी कच्च्या कैरीची कढी तयार होईल। तर इथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि कढी करताना आपल्याला असं सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून आपली कढी उतू जाणार नाही। तर इथे कढीला छान अशी उकळी आलेली आहे आणि मस्त अशी आपली ही कच्च्या कैरीची कढी तयार आहे। आता यावरून फ्रेश अशी मी कोथिंबीर घालत आहे। तर आता मी गॅस बंद करते। मस्त गरमागरम आणि चविष्ट अशी ही कढी तयार आहे। तर चला आता आपण हिला छान असं सर्व करून घेऊया। तर तुम्ही इथे बघू शकता मस्त चटकदार अशी कच्च्या कैरीची कढी तयार आहे। ही कढी तुम्ही भातासोबत खाऊ शकता, त्याचबरोबर चपातीसोबतसुद्धा तोंडी लावू शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा, कारण खूप छान टेस्टी लागते आणि नेहमीच्या कढीपेक्षा जरा वेगळी लागते। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।